नमस्कार मित्रांनो, माझे नाव प्रमोद आणि तुम्ही बघत आहात मराठी सुपरफास्ट। आणि आज आपण एका 50,000 अनुदान जे वाढीव करण्यात आलेले आहे, म्हणजे वाढवण्यात आलेले आहे, तर ते कोणासाठी भेटणार आहे, कोणासाठी भेटणार आहे, ज्याचे चालू घरकुले ज्याची चालू आहेत, जसे की अर्ध कोणाचं बांधकाम झालेलं आहे त्यांना दुसरा टप्पा भेटलेला आहे पैशांचा। त्याचबरोबर ज्यांनी नाव आलेलं आहे, अजून नाव आलेलं आहे यादीमध्ये, त्यांना घरकुल मंजूर झालेलं आहे। त्याचबरोबर ज्यांचा तिसरा टप्पा चालू आहे, जसे की पूर्ण घरकुल तयार झालेला आहे आणि त्यांचा तिसरा टप्पा आहे, अशांना देखील मिळणार का नाही ते देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याचबरोबर हे 50,000 जे ॲड झालेले आहेत, वाढीव करण्यात आलेले, ते कोणासाठी आहेत आणि ते कोणकोणत्या योजने आहे, म्हणजे 2023-24 किंवा 25-26 कोणासाठी आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ आपण घडामोडी, चालू घडामोडी, योजना अशा आपण घेऊन येत असतो। तर तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून लवकरात लवकर नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल। तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। तर आता आपण बघणार आहोत की 50,000 रुपये जे अनुदान त्यांनी चालू केलेलं म्हणजे ॲड केलेलं आहे, जेणेकरून शेतकरी बांधवांसाठी घरकुल ज्यांनी मंजूर झाले त्यांना पैशाची आर्थिक मदत म्हणून अजून त्याच्यामध्ये 50,000 रुपये ॲड करण्यात आले। हे ॲड कोणासाठी ते आपण व्हिडिओ स्टार्ट होण्यापूर्वी सांगितलं मी त्याच्यामध्ये, की जसं की ज्याचा पहिला टप्पा, दुसरा टप्पा, त्याचबरोबर नवीन यादीमध्ये नाव आलेलं आहे, त्यात देखील त्याच्याबरोबर ज्याचं घरकुल पूर्ण आहे आणि ज्याचा तिसरा टप्पा चालू आहे, त्याचबरोबर घरकुल। तर तुम्हाला सांगण्याचं एवढं आहे तात्पर्य की दुसरा टप्पा असेल तर तुम्ही ग्रामपंचायतचा आपला जो रोजगार सेवक आहे, रोजगार सेवकाशी तुम्ही संपर्क साधा, त्यांना सांगा। त्याचबरोबर तुम्हाला ते सांगतील की पंचायत समितीला जाऊन आणि ते रोजगार माध्यमातून तुम्हाला ते फॉर्म भरतील, त्यांचे जे स्टेप असतात ते स्टेप पूर्ण करून आणि तुम्हाला तो भत्ता 50,000चा ॲड करून देतील। त्याचबरोबर ज्याचं नवीन नाव आलेलं आहे घरकुल योजनेसाठी, त्यांना देखील मी सांगू इच्छितो की तुम्ही रोजगार सेवकाशी, रोजगार जो सेवक आपला आहे ग्रामपंचायतमध्ये, त्यांना संपर्क साधा, ते देखील त्यांना ज्यांचं नाव यादीत आलं त्यांना ऑटोमॅटिक ते त्यांचे पैसे ॲड होतील, जे 50,000 रुपये ॲड झालेले आहे। त्याचबरोबर तुम्हाला अजून एक ज्यांचं घरकुल हे तिसरा टप्पा म्हणजे तिसरा भत्ताचा भेटलेला नाही आणि लास्ट त्यांचा भत्ता आहे, त्यांना देखील मिळेल, पण त्यांनी रोजगार सेवकाशी संपर्क साधून त्याचबरोबर त्याची जी अट असेल, कुठल्या प्रकारचे त्याला डॉक्युमेंट्स लागतील ते त्याने रोजगार सेवकपर्यंत पोहोचवले पाहिजेत। त्याचबरोबर त्यांची प्रोसेस असेल ती प्रोसेस पंचायत समितीकडून पूर्ण करून घ्या, त्यानंतर तो भत्ता तुम्हाला दिला जाईल। त्याचबरोबर ज्या माणसांचे जुलैपर्यंत, जसे की 23 पर्यंत ज्यांचा घरकुल हे पूर्ण झाले, अशा लाभार्थ्यांसाठी ही अट नाही लागू होणार। त्याच्यानंतर 24-25 जी नवीन नावं आहेत त्यांच्यासाठी ते लाभार्थ्यांसाठी योजना ही लाभार्थ्यांसाठी मंजूर केलेली आहे, जसे की 2024 ह्या लाभार्थी जेवढी नावं येतील ती सगळी त्यांच्यामध्ये ॲड होतील आणि त्यांना हे 50,000चा लाभ भेटेल। त्याचबरोबर पहिला, दुसरा, तिसरा टप्पा अशी त्यांचे कामे आहेत। त्याचबरोबर ज्यांनी पूर्ण काम केलं असेल त्यांना देखील ही सुवर्ण संधी आहे, त्यांनी आपल्या रोजगार सेवकाकडे संपर्क साधा आणि ते तुम्ही 50,000चा तुम्हाला तो मोबदला दिला जाईल। आणि त्याचबरोबर वाळू हे देखील आपण व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की वाळू हा त्यांना मोफत देण्याचा निर्णय त्यांचा चालला आहे, त्याच्यामुळे त्यांची रॉयल्टी आहे ती देखील लवकरात लवकर काढून आणि ते प्रोसेस करून आणि घरपोच त्यांना दिली जाते। हे तहसीलदारने त्यांना आदेश दिलेला आहे, मुख्यमंत्री साहेबांनी। तर तुमच्यासाठी खास हा व्हिडिओ मी बनवलेला आहे। तर आवडला असेल तर कमेंट करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्या परत असे येत राहतील। जय हिंद, जय महाराष्ट्र।